तर आता आपण बायनरी सर्चचं बघूया. तर बायनरी सर्च आपण आधी पण बघितलंय, पण यावर जे क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामध्ये बेसिक्स जे आहेत ते महत्वाचं आहे ते लागतं आणि त्यात एक महत्वाची गोष्ट पण आहे जी आपण एंडला बघू यामधली बायनरी सर्च वाली. तर त्यामुळे आपण त्याला परत बघूया. तर एवढं काही नाही आणि त्यात हेच सिंपल प्रश्न काय आहे की आपल्याला ॲरे दिलेला आहे आणि सांगितलंय की हा करंट एलिमेंट आहे तो त्या ॲरेमध्ये आहे की नाही ते चेक करा. म्हणजे सर्च करायचंय. मग आपण बोलू शकतो की त्यात काय होतं की सिम्पली आपण लिनियर सर्च लावू शकतो की फॉर लूप लावायचं आणि वन बाय वन एलिमेंट चेक करत जायचं की तो एलिमेंट आहे की नाही आहे की नाही आहे की नाही करत करत जायचं आणि झालं. पण यात इश्यू काय होतो की छोटा ॲरे असेल तेव्हा ठीक आहे. पण समजा आपल्याकडे सिनारिओ समज की जसं की आपलं इंडियन पॉप्युलेशन जी आहे ती 140 करोड पेक्षा खूप जास्त आहे. तर समज आपण समजूया की 140 करोड आहे सध्यापुरती आणि समज की त्या आधार कार्ड नंबर्सचं आपल्याकडे लिस्ट आहे आणि आपल्याकडे एक नवीन आधार कार्ड आपल्याला चेक करायचं आहे की तो आधार कार्ड व्हॅलिड आहे, नंबर व्हॅलिड आहे की नाही. तर तो नंबर व्हॅलिड आहे की नाही चेक करण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की तो आपल्या लिस्टमध्ये आहे की नाही. म्हणजे आपल्याला सर्च करावं लागेल. मग समजा की तो नंबर आहे के आणि तो के इथे स्टोअर्ड आहे. आणि हे पूर्ण मग 140 करोडचा ॲरे आहे त्यामध्ये इथे के स्टोअर आहे आणि आपण सुरुवात केली चेक करायला वन बाय वन. इथून याला चेक केलं, याला चेक केलं, असं करत करत गेलो त्याला खूप जास्त वेळ लागेल. कारण ते 140 करोड टाइम्स ते हे करत जाईल, कंपॅरिझन करत जाईल आणि इथे जाऊन शेवटचा तिसरा भेटेल त्याला. मग त्यात खूप जास्त वेळ जाईल वाया. तर ती एक गोष्ट आहे म्हणून मग आपण असं डायरेक्ट हे लावू नाही शकत. पण मग इथे आपण दुसरं काही आहे का? कारण इथे आपल्याकडे या अशा सिनारिओमध्ये एक आपल्याकडे पॉझिटिव्ह साइड असते की आपल्याला माहिती असते की जे एलिमेंट्स आहेत ते सॉर्टेड ऑर्डरमध्ये आहेत, की इथून कमी पासून जास्त कडे जातात. आणि म्हणून आपण त्यात काहीतरी दुसरं करू शकतो. समजा जर एलिमेंट्स आहेत ते सगळे अनसॉर्टेड आहेत. कोणताही मागे पुढे आहे. मग तर आपण काहीच आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. आपल्याला लिनियर सर्चच लावावा लागेल. आपल्याला वन बाय वन करतच जावं लागेल. कारण आपल्याला काहीच आयडिया नाही. इथे 2 असू शकतो, इथे 10 असू शकतो, इकडे मध्येच 1 असू शकतो, मध्येच इकडे कुठेतरी 20 असू शकतो, मध्येच इकडे एखादी कड 200 असेल. त्यामुळे मग अशा ठिकाणी आपल्याला अनसॉर्टेड ठिकाणी आपल्याकडे कोणताच पर्याय नाही. पण जर समजा एलिमेंट सॉर्टेड असतील तर त्यात आपण एखादी आपण दुसरी आयडिया लावू शकतो बायनरी सर्चची. तर मग ते सिंपल आपण बायनरी सर्चची आयडिया काय आहे की आपल्याकडे हा पूर्ण ॲरे आहे. आपण काय करतो की लिनियर सर्चमध्ये वन बाय वन करत जातो. मग यात आयडिया अशी आहे की वन बाय वन जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट मिडला जाऊन उडी मारायची आणि मिडचा बघायचा एलिमेंट. जर समजा मिडची ही इंडेक्स आहे, या ठिकाणी जर मिडवाला जो एलिमेंट आहे तो एलिमेंट समजा आपल्या टार्गेट एलिमेंटपेक्षा मोठा असेल तर मग आपण हे जे एवढे सारे आहेत जसं की 140 करोड आहे तर हे मिडला 70 करोडच्या आसपास आहे. 70 करोड समजूया इथे 70 करोड आहे इंडेक्स सी. मग हे एलिमेंट जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण 70 करोड एलिमेंट्स आपण स्किप करू शकतो आणि आपण मग यावर फोकस करू शकतो की आपण इथून पहिले मिड फाइंड केला आणि बघितलं की हा एलिमेंट टार्गेट एलिमेंट जो आहे के तो ग्रेटर दॅन हा आहे. मग जर तो ग्रेटर आहे म्हणजे ते यावाल्या पार्ट मध्येच कुठेतरी असेल. म्हणजे आपण पूर्ण हा 70 करोड वाला 70 करोड एलिमेंट्स स्किप केले. मग तसंच आपण इथे आलो मग आपण इथून मग पुढे बघितलं मग याचा उरलेल्या पार्टचा मिड काढला तो इथे आला आपला मिड. मग आपण बघितलं की हे असं झालं मग इथे मिड समजा हा इथे आला. मग इथे पण सेम की आपण बोललो की समजा एलिमेंट आहे की तो याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे आपल्याला पुढच्या मध्ये फोकस करायचा आहे आणि हे वाले 35 करोड इग्नोर करायचे मग आपण ते इग्नोर केले. मग परत तसंच की 35 करोड हे उरलेले पकडले आणि त्यामध्ये परत आपण मिड काढणार असं करत करत जाणार मिड काढत काढत जाणार आणि शेवटी कधी ना कधी ते के च्या इक्वल असेल तर मिड ऑटोमॅटिक के वर येईल. मग तो के वर आला की त्याला सिम्पली प्रिंट करायचं. म्हणजे हे आपल्याला याचं टेन्शन घ्यायची गरज नाही की तो कसा काय येईल तो ऑटोमॅटिक येऊन जाईल. पण याच्यात फायदा हा होतो की इथे जसं की या स्टेपमध्ये आपण हे 70 करोड हे वाले दिले आपण स्किप केले. त्यानंतर आपण इथले 35 करोड स्किप केले. त्यानंतर जसं आपण पुढे जाऊ आपण स्किप करू शकतो. त्यामुळे टाइम खूप जास्त वाचतो. मग तो फायदा आहे बायनरी सर्चमध्ये. आणि मग फायनली आपल्याला इथे के भेटून जातो. तर मग आता समजा आपण विचार केला की आपण एकदमच सगळ्या सगळ्या कोडचा विचार केला तर ते खूप जास्त होतं म्हणून आपण नेहमीप्रमाणे स्टेप बाय स्टेप जाणार की आपण पहिली स्टेप बाय स्टेप जाणार. आपली पहिली स्टेप काय आहे की आपल्याला मिड जो आहे तो फाइंड करायचा आहे. मग आपण इथे सिम्पली लिहिलं की हे आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. आता आपली पहिली स्टेप काय असणार आहे की फाइंड मिड. तर मग मिड फाइंड करायचं सर्वात पहिले आपल्या डोक्यात काय येईल की
समजा मिड जो आहे तो मिडलला असेल, म्हणजे हा जर 140 crore आहे, तर मिडलला म्हणजे 70 crore. मग आपण सिम्पली बोलू शकतो की 140 crore डिवायडेड बाय 2. मग आपण सध्या पुरतं हे समजू शकतो की मे बी मिड इक्वल टू आपण सिम्पली n/2 करू शकतो, की एन टोटल एन जो असेल बाय 2 पण भेटू शकते. समजा आपल्याला असं करून मिड भेटला. मग मिड भेटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की चेक करायचं टार्गेट एलिमेंट जो आहे तो ग्रेटर दॅन या एलिमेंट पेक्षा समजा टार्गेट एलिमेंट ग्रेटर असेल, तर आपल्याला यावाल्या पार्टवर फोकस करायचा आहे. आपल्याला फक्त ती कंडिशन लिहायची, की दुसरं काय आहे की चेक हे की समजा आपला टार्गेट एलिमेंट जो आहे तो काही ठिकाणी के बोलतात त्याला, काही ठिकाणी टार्गेट बोलतात, पण आपण के म्हणून कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण बोलू शकतो की टार्गेट समजा मिडचा जो एलिमेंट आहे आपला मिड आहे त्यापेक्षा समजा मोठा असेल, तर आपल्याला फोकस करायचा आहे पुढच्या ह्याच्यावर. फोकस ऑन सेकंड पार्ट. सेकंड पार्ट म्हणजे आपण याला बोलतोय की समजा हा टोटल ॲरे आहे, तर हा त्याचा आहे तो हा फर्स्ट पार्ट हा वाला इकडचा लेफ्टचा, आणि हा राईटचा आहे तो सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट. समजा आपला एलिमेंट यापेक्षा मोठा आहे तर आपल्याला याला पूर्ण इग्नोर करायचं आहे. आणि ह्या मिड पासून पुढचे जे आहे तिथून पुढे आपल्याला फोकस करायचं आहे. सिमिलरली समजा तो छोटा असता, आता हीच कंडिशन दुसरी हेच लावावं लागेल बरोबर आपल्याला तिसऱ्यामध्ये, की समजा हा छोटा असता, तर आपल्याला आधीच्या याच्यावर फोकस करावा लागला असता, फोकस ऑन फर्स्ट पार्ट. कारण मग आपल्याला तो आधीच्या याकडे आपल्याला बघावं लागला असतं. तर ह्या तीन मेन हाच आहे त्याचा पूर्ण, की आपल्याला पहिले मिड बघायचं आहे. समजा आपला टार्गेट एलिमेंट यापेक्षा मोठा असेल तर यावर फोकस करा, आणि जर यापेक्षा छोटा असेल तर मग यावर फोकस करा. मग आता आता हे तर आपल्या इथपर्यंत झालं. मग आता आपलं हे प्रश्न पडेल की फोकस म्हणजे नक्की इथे काय कोड लिहायचा, की आपण फोकस कसं काय त्यावर शिफ्ट करणार. तर त्यासाठी आपण बघू शकतो की समजा आपला हा पूर्ण ॲरे होता हा, आणि आता आपला इथं आपण मिड फाइंड केलं आणि आपण बघितलं की आपल्याला यावर फोकस करायचं आहे, यावाल्या फक्त पार्टवर. मग ते कसं करू शकतो, तर फोकस म्हणजे नक्की काय करायचं आहे की आपल्याला समहाऊ आपल्याला याची इथून आपल्याला याची इंडेक्स वगैरे काय भेटली पाहिजे, जेणेकरून मग आपण इथून समजा आपल्याला फॉर लूप लावायचं तर इथून आपण इथपर्यंत जाऊ शकू, म्हणजे इथून इथपर्यंत. मग समजा इथून इथपर्यंत जायचं होतं, मग आपण बघू की यात नक्की आपण कसं जात होतो. तर इथे समजा आपण इथून इथपर्यंत जायचं होतं, तर आपण असं करू शकतो की या एलिमेंटला आपण एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो याची इंडेक्स, आणि मग इंडेक्स त्याची भेटली की मग +1 करून हे हा भेटेल एलिमेंट, +1 केल्यावर हा एलिमेंट भेटेल, म्हणजे इंडेक्स +1 इंडेक्स +2 इंडेक्स +3 असं करत करत आपण एंड पर्यंत जाऊ शकतो आणि ते सांगू शकतो. म्हणजे आपल्याला ही स्टार्ट वाली माहिती आहे की स्टार्ट इंडेक्स याची ही आहे, आपण त्याला स्टार्ट करू सध्या, की स्टार्ट हा आहे, स्टार्टवर हा आहे आणि एंडवर हा आहे. म्हणजे आपण याला आपला फोकस पूर्ण इथून इथपर्यंत आहे, पूर्ण ॲरे कव्हर होतोय. आता आपल्याला काय करायचं की फक्त याच्यावर फोकस करायचा आहे, म्हणजे एंड तर तोच राहील, याला चेंज करण्याची गरज नाही. फक्त याला इथे आणावं लागेल. इथे कसं करणार, तर आपल्याला हे मिड माहिती आहे की मिड जर हा आहे, आणि आपण चेक केलेला आहे की जो टार्गेट आहे तो मिड पेक्षा मोठा आहे म्हणून आपण इकडे फोकस करतोय, म्हणजे मिडला आपण कन्सिडर करण्याची गरज नाही, कारण मिड सोबत आपण ऑलरेडी कम्पेअर केलंय कंडिशन मध्ये. मग आपण स्टार्टला काय करणार, स्टार्ट इक्वल टू मिड +1, म्हणजे याच्या पुढे. तर आपण त्या इथे स्टार्टला इथे आणणार की मिड +1, आणि एंड तर ॲज इट इज इथे राहील. याच्याने काय झालं की सिम्पली आपला फोकस जो आहे तो आपला पूर्ण ॲरेवरून शिफ्ट होऊन फक्त या पार्टवर राहील. मग त्याला सिम्पली आपण तेच लिहायचं, फोकस म्हणजे हाच लिहायचा आहे की आपला जो स्टार्ट आहे त्याला चेंज करायचं मिड +1, बस. हे झालं. आणि मग सिमिलरली मग आपला हा सेकंड वाला पार्ट, की समजा आपला हा पूर्ण होता एलिमेंट आणि आपला टार्गेट एलिमेंट इकडे होता. आपण मिड फाइंड केलं आणि चेक केलं की इफ टार्गेट इज लेस दॅन मिड, म्हणजे आता आपला फोकस याच्यावर आहे कारण ते मिड पेक्षा कमी आहे, मग त्या याच्यावर फोकस ठेवावा लागेल. मग याच्यावर ठेवायचं आहे, मग इथे काय होईल की जसं की स्टार्ट एंड होता आपला, आता स्टार्ट आपला ॲज इट इज राहील, याला चेंज करण्याची गरज नाही. फक्त आपला एंड जो आहे तो इथून उचलून इथे आणावा लागेल. इथे आणायचं आहे म्हणजे काय, इथे म्हणजे काय की हा जो मिड होता आपला मिड -1, मग बस फक्त इथे तेच लिहायचं की स्टार्ट तर इथे ॲज इट इज राहील, फक्त इथे एंड चेंज होऊन होईल मिड -1. तर हे आपलं मेन गोष्टी आहेत तर हेच आहेत. आणि आता आता आपलं समजा हे झालं, मग आता पुढची स्टेप काय, तर आपण बघूया की नक्की पुढची स्टेप काय होती. तर आपण परत आपलं स्टेप बाय स्टेप जातो म्हणून आपण बघायचं की आपण हे होतं आपल्याकडे, आपण पहिली स्टेप मध्ये हे काढलं
त्यानंतर मग आपण कंडिशन लिहिली की समजा मोठा आहे तर इकडे जा, छोटा आहे तर इकडे जा. आता समजा आपल्याला समजलं की ते मोठं आहे, आपल्याला फोकस यावर करायचा आहे. मग इथपर्यंत जर आपण लिहिलंय की स्टार्ट हा असेल आणि हा असेल, मग आता काय करायचं? मग आता याच्यावर आल्यानंतर आपल्याला परत त्याचा मिड काढायचा आहे. आणि मिड काढलं का परत ते चेक करायचं आहे की बाबा हे आहे तो के टार्गेट आहे, तो मिड पेक्षा मोठा असेल तर इकडे जा, छोटा असेल तिकडे जा. म्हणजे आपल्याला त्याच गोष्टी रिपीट करायच्या आहेत. आपल्याला याच 3 गोष्टी आहेत त्या स्टेप्स रिपीट करायच्या आहेत. आणि हे परत परत रिपीट करायचे म्हणजे आपल्याला लूप लावावं लागेल. तर लूप लावायचं तर सिंपल आपण लूप लावू शकतो की आपला जो लूप आहे तो इथून चालू होईल, इथून आणि ह्या 3 गोष्टींवर 3 स्टेप्सवर परत परत तो चालत राहील. आणि हा लूप आपला इथून इथपर्यंत चालत राहील. आता हे लूपचं ठीक आहे. मग आता आपण बघूया की आपलं जे होतंय ते लॉजिक बरोबर चालतंय का, की कुठे काय गडबड होते. तर ते आपण बघू शकतो इथे जाऊन. जसं की आता इथे होतो आपण. इथे आपण मिड फाइंड केला तर हा 140 क्रोर बाय 270 क्रोर आला इथे आला मिड. मग आता आपण पुढे गेलो कारण आपल्याला कळालं की यावर आपल्याला फोकस करायचा आहे. मग आपण इथे मिड काढायला गेलो तर मिड काय लिहिलं की आपल्या कोडनुसार आपण एन बाय टू आहे. मग एन तर आता पण 140 क्रोरच आहे. आणि समजा 140 क्रोर बाय टू केलं तर परत आता मिड जो आहे तो हा येईल. पण आपल्याला हा हवा इथला हवा होता. जो 70 क्रोर प्लस 35 झाला 105. तर 105 क्रोर वाला यायला हवा होता. पण आपल्या कोडनुसार तर 140 क्रोर बाय 2 होईल म्हणजे हा येईल. म्हणजे आपल्याला जो हवा होता हा आणि येतोय हा म्हणजे हे चुकीचं आहे. तर हे असं नाही जमणार. मग आपल्याला एवढं कळतं की जो आपण हे लिहिलंय एन वालं कंडिशन, तर ही फक्त पहिल्या लाईनलाच किंवा पहिल्या इटरेशन वेळीच योग्य असेल. त्यानंतर हे चुकीचं जाईल. म्हणजे इथे आपण एन बाय टूचं नाही लिहू शकत. मग आता आपल्याला हे बघायचं की आपण एन बाय टू नाही लिहू शकत, मग काय लिहू शकतो? त्यासाठी आपण सिंपलच आहे की कुठं गेला आपला हा. तर समजा आपला ॲरे आहे आणि ही त्याची इंडेक्स आहे 0 to 10 हे इंडेक्स आहेत. आणि याचा जर समजा आपल्याला मिड काढायचा आहे, त्याचा मिड 5 असेल हा वाला. कारण हा तर हा सिम्पली आपल्याला 10/2 करून भेटू शकतो. पण आपला प्रॉब्लेम कधी येतो जेव्हा जेव्हा हा 0 पासून स्टार्ट नव्हता म्हणजे याचा पुढच्या पार्टवर येतो तेव्हा. कारण समजा 0 पासून असेल तर एनिवे मिडवाला भेटून जातं. पण समजा याच्या पुढचा भाग कोणता असेल, तर समज की हा पुढचा आहे अरे हा वाला तो याच्या पुढेच आहे पण जागा नाही म्हणून तो इथे लिहिलाय. म्हणून त्याची इंडेक्स जे आहे 10 पासूनच चालू होईल. तर ही 10 पासून 20 पर्यंत आणि हा याला कनेक्टेड आहे फक्त जागा नाही म्हणून इथे लिहिलंय. आणि समजा आता आपला फोकस यावर आहे आणि आपल्याला याचा मिड काढायचा आहे. तर आपण जर 20/2 केलं तर ते 10 येतं. मग ते हे येईल. पण हे चुकीचं आहे. आपल्याला मिड हा पाहिजे. याचा 15 जो आहे तो मिड होईल. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? त्याच्यावरून बघू शकतो की समजा हा आपण पहिला एलिमेंट पकडला म्हणजे इंडेक्स. हे इंडेक्स आपण पकडले की 10 प्लस 20 होतील 30 आणि 30/2 जर केलं तर मग बरोबर 15 येतं. हे असं की 10 प्लस 20/2 केलं तर 15 येतं. आणि आपण सिमिलरली पण इथे पण बघू शकतो की समजा आपण 0 ही इंडेक्स 0 प्लस 10 बाय 2 केलं तर त्याचं पण बरोबर 5 येतं म्हणजे हे बरोबर येतं. सिमिलरली आपण तिसरा पण कन्सिडर एक्झाम्पल म्हणून बघू शकतो की समज की जसं की याच्या पुढे हा वाला पार्ट होता तसंच याच्या पुढे हा वाला पार्ट आहे समज. याला कनेक्टेडच आहे तो समज. आणि ही त्याची इंडेक्स 20 पासून 30 पर्यंत. आणि समजा आपल्याला याचा मिड काढायचा असता त्याचा 25 यायला पाहिजे. मग याचं आपण बघू काय की 20 प्लस 30 जर केलं 20 प्लस 30 50 बाय 2 25. मग हा बरोबर 25 येतो. 20 प्लस 30 आहे. तर मग याच्यात आपल्याला हे ऑब्झर्वेशनने कळतं की समजा आपण ही वाली पहिली इंडेक्स प्लस म्हणजे आपण एनिवे याला स्टार्ट बोलतोय. ती स्टार्ट आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग स्टार्ट प्लस एंड बाय 2 केलं तर हे भेटून जातं. म्हणजे आपल्याला हेच कळालं की मिड कसं फाइंड करायचं आहे. आणि हे काय तर त्याचं एक मॅथमॅटिकल प्रूफ आहे. पण त्यात जाण्याची गरज नाही. कारण आपल्याला हे एनिवे आपण बायनरी सर्चचे खूप सारे क्वेश्चन करणार आहेत. त्यामुळे मग ते करता करता आपल्या डोक्यात फिट होऊन जाईल की स्टार्ट प्लस एंड बाय 2 करायचं आहे. आणि त्याच्या प्रूफची कोणाची काही घेणं देणं नाही. ते फक्त आपल्या लक्षात राहण्यासाठी प्रूफ बघायचं होतं. पण आपण एनिवे क्वेश्चन करू तर लक्षात राहील. त्यामुळे ते प्रूफ गेलं खड्ड्यात. तर मग ठीक आहे. मग इथं आपण याला मिडला काय करणार आहेत की स्टार्ट प्लस एंड बाय. पण हे जे आहे ते स्टार्ट प्लस एन आधी सम व्हायला पाहिजे आणि त्यानंतर बाय 2 आलं. तर आता इथे जसं की आपण बघितलंय हे स्टार्ट आणि हे जे आहेत ते इंडेक्स आहेत.
0 ही इंडेक्स आहे, 10 ही इंडेक्स आहे, तर ते 10 ही इंडेक्स आहे, 20 इंडेक्स आहे, तर हे इंडेक्स आहे. त्याचं कन्फ्युजन नको व्हायला पुढे जाऊन की बाबा स्टार्ट इंडेक्स होती की एलिमेंट होता की काय होतं. त्यामुळे आपण याला लिहू शकतो की स्टार्ट इंडेक्स, म्हणजे जेणेकरून कन्फ्युजन नाही होणार पुढे जाऊन. त्यामुळे आपण हे लिहू शकतो. आणि सर सिमिलरली एंड इंडेक्सला हे लिहू शकतो फक्त कन्फ्युजन वाचवण्यासाठी. हे लिहिलं. मग आता जसं की आपण बघितलं की आपण जो मिड काढतोय तो पण आपण इंडेक्सच काढतोय, कारण एलिमेंट्स काही असू शकतात. आपल्याला एलिमेंटचं काही हे नाही. ते म्हणजे असं होऊ शकतं की इथे 5 आहे, इथे 25 आहे, इथे मध्येच 1000 काहीतरी आलं, त्यानंतर इथे 2000 आलं, इथे 5000 काहीतरी आलं. त्यामुळे एलिमेंट्स खूप जास्त जम्प करत करत जाऊ शकतात. म्हणून आपण एलिमेंट्सच्या भरोशावर हे नाही करू शकत. आपण फक्त इंडेक्सवर करतोय. म्हणजे हे आपण तिथे कॅल्क्युलेट केली तर ही पण इंडेक्सच पॉईंट केली. मग हा मिड जो आहे ती पण इंडेक्सच आहे. मग त्याला पण आपण बोलू शकतो की मिड न बोलता त्याला आपण बोलू शकतो की मिड इंडेक्स, जेणेकरून आपलं कन्फ्युजन नाही होणार. ही आपण सगळे जे मिड आहेत त्याला आपण उचलून मिड इंडेक्स करू. बस फक्त आपण मिड ला उचलून मिड इंडेक्स केलेला आहे. आणि मग हे इथे झालं. हे आपण गायब करू शकतो कारण ते एकच गोष्ट परत लिहिले की मिड इंडेक्स हे आपण कॅल्क्युलेट केली पण नाही आलं. मग आता इथे एक छोटासा अजून एक इश्यू येतोय. आणि तो इश्यू असा होतोय की समजा आपलं हे आहे. आता बघा आपण आपल्या, कारण की आपण मोठ्या array मध्ये काम करतोय, मग एंड इंडेक्स ही खूप जास्त मोठी असू शकते. एंड इंडेक्सची व्हॅल्यू जसं की मगाच्या केसमध्ये 144 होती बरोबर. तर ते किती खूप जास्त मोठे होऊ शकते की हाय व्हॅल्यू, खूप हाय व्हॅल्यू असू शकते. आणि सिमिलरली जेव्हा स्टार्ट पुढे पुढे जाईल, सुरुवातीला तर स्टार्ट 0 असेल, नो डाऊट ती सुरुवातीला इथे आपली 0च असेल. इथे हम्म. सुरुवातीला आपली स्टार्ट जी आहे ती 0 आहे, इथून आपण चालू करतो. पण आपण जसं जसं पुढे येतो मग स्टार्ट इथून उचलून 0 वरून इथे गेली, 74 वर गेली, मग इथून स्टार्ट गेली इथे, असं करत करत ती पुढे पुढे जात राहील बरोबर. मग एक वेळ असं येऊ शकतं की जो ॲरे आहे तो खूप मोठा आहे, इथे एंड व्हॅल्यू खूप जास्त मोठी आहे, खूप हाय आहे, हाय व्हॅल्यू आहे एंड एंड इंडेक्स. आणि मग हळू स्टार्ट इंडेक्स पण थोडं थोडं करत पुढे जाते. मग असं होऊ शकतं की स्टार्ट इंडेक्सची पण व्हॅल्यू पुढे जाता जाता खूप जास्त हाय झाली. म्हणजे असं असं झालं समज की दोन्ही कुठे गेलं. समजा दोन्ही खूप जास्त आहे, आता ही एंड इंडेक्स हाय ऑलरेडी होती, आणि समज की स्टार्ट इंडेक्सचं पण तसंच झालं गणित, की ती पण खूप जास्त जास्त झाली की ही पण खूप जास्त हाय व्हॅल्यू आणि ही पण खूप जास्त हाय व्हॅल्यू. मग इथे ही जी सम होते, कारण ह्या इक्वेशन मध्ये सम आधी होईल, कम्प्युटर पहिले ह्याची सम करेल आणि त्यानंतर त्याला डिवाइड करेल, जी काही सम होईल त्याला नंतर डिवाइड करेल. पण कम्प्युटरमध्ये इंटरनली ही आधी सम कॅल्क्युलेट होईल. मग समजा ही दोन्ही पण हाय व्हॅल्यू खूप, तर केस होऊ शकते की हे दोन्ही हाय आहेत त्यामुळे ते इंट मॅक्स पेक्षा जास्त होऊ शकते त्याची त्याची व्हॅल्यू, की इंट मॅक्स पेक्षा जास्त झाली. आणि समजा याची व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्त झाली, मग ते एरर देईल की आउट ऑफ रेंज म्हणून किंवा आउट ऑफ बाउंड, असं एरर देऊ शकतं कंपायलर. कारण ती एवढी मोठी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी जागाच नाही इंटिजर बरोबर. इंटिजरची एक लिमिट असते की इंट मॅक्स पर्यंत स्टोअर करू शकतं. आणि जर याची व्हॅल्यू इंट मॅक्स पेक्षा पण जास्त झाली तर मग हे स्टोअर नाही करणार, ते एरर देईल. मग आपण हे असं नाही लिहू शकत, कारण हे नंतर डिव्हाइड करून ती व्हॅल्यू कमी होते मिड इंडेक्सची. पण ते डिव्हाइड करण्याआधी इथे हे सम पण कॅल्क्युलेट होते ना, मग आपण हे इथे असं सोडून दिलं तर मग ते एरर देऊ शकतं. मग त्यामुळे आपण हे असं नाही सोडू शकत. मग आपल्याला ते दुसरं काहीतरी करावं लागेल. मग सर्वात माझं आपण बघूया की नक्की त्याचं काय करावं लागेल. तर जसं की इथे आहे, तर आपलं हे मिड इंडेक्स होतं आणि हे इक्वेशन आहे की स्टार्ट प्लस एंड बाय 2. तसं आपल्याला हे कळालं की याची सम खूप जास्त होते. मग सगळ्यात इझी ऑप्शन आपल्या डोक्यात येईल की मग हे बाय 2 आहे, तर मग हे सिम्पली बाय 2 याला सेपरेट सेपरेट करू शकतो आपण की स्टार्ट इंडेक्स बाय 2 प्लस एंड इंडेक्स बाय 2. आणि कारण की इथे डिव्हिजन आधी होत आहे, मग याची व्हॅल्यू कमी होईल आणि याची पण कमी होईल. आणि हे कमी कमी नंतर मग ते प्लस होतील, मग ते इंट मॅक्स पेक्षा जास्त नाही होणार आणि ते नाहीच होणार इंट मॅक्स जास्त, त्यामुळे मग असं होऊ शकतं. पण मग याच्यामध्ये दुसरा इश्यू येतो. आणि दुसरा काय इश्यू येतो तो आपण आता बघूया इथे, हा वाला. जसं की आता आपण इथे आहे, समज आपला हा ॲरे आहे आणि या ॲरे मध्ये आपण पहिले मिड फाइंड केला तर तो 4 आला.
त्यानंतर आपल्याला कळालं की आता एलिमेंट जो आहे तो पुढे आहे, म्हणजे आपल्याला फोकस यावर करायचा आहे. मग आता मिड हा आहे आपला एंड इथे होता, एंड इंडेक्स 9, स्टार्ट इंडेक्स 0. आता आपल्याला यावर फोकस करायचे म्हणजे स्टार्टला उचलून इथे आणावं लागेल. 4+1 म्हणजे 5. ही स्टार्ट इथे आली आणि एंड इथे आली. मग समजा आपण याचं यायला काय पाहिजे याचं मिडल, की 5+9 14/2 म्हणजे 7. तर हा आपला मिड यायला पाहिजे. पण जर आपलं हे लॉजिक होतं की स्टार्ट इंडेक्स बाय 2 प्लस 9 इंडेक्स बाय 2 केलं, स्टार्ट इंडेक्स बाय 2 प्लस एंड इंडेक्स बाय 2 केलं आपण, तर काय होईल की आता बघ हे 5/2 जे आहे ते 2.5 होतं. पण ही स्टार्ट इंडेक्स जी आहे ती इंटिजर होती. त्यामुळे मग हे इंटिजर म्हणूनच स्टोअर राहील. आणि हे पण इंटिजर आहे म्हणून हे इंटिजर म्हणून स्टोअर राहील. मग हे 2.5 मधलं 0.5 उडून जाईल आणि फक्त 2 राहील. सिमिलरली इथे 9/2चं 4.5 येईल आणि 4.5 मधला 0.5 जाईल आणि 4 राहील. मग हे 4 प्लस 2 झाले 6. मग ते हे होईल. मग याचं मिड इंडेक्स येईल 6. पण आपले ऍक्च्युअल मिड इंडेक्स 7 आहे. तर मग ते आपलं चुकीचं येत आहे. म्हणून मग आपण याला ॲज इट इज नाही करू शकत, कारण ते 0.5 उडून जातात आणि मग फक्त 6 राहतं. मग हे चुकीचं होतं. त्यामुळे आपण याला असं नाही सिम्पली ठेवू शकत की आपण एवढं लिहून सोडवू नाही शकत. मग आता आपण काय करायचं, तर आपल्याला फक्त याच इक्वेशन मध्ये मागे पुढे काहीतरी ऍड करून हे करायचं आहे आणि होऊन जातं. तर सिम्पलच आहे. आता हे आपलं इक्वेशन आहे, यामध्ये आपण काय करणार की ही जी व्हॅल्यू आहे याला आपण एकदा प्लस करणार, हे ॲज इट इज ठेवणार. फक्त यामध्ये इथे याला इथे प्लस करणार आणि मायनस करणार. तर हे वाला पार्ट ॲज इट इज इथे आहे हा. त्यात फक्त आपण याला प्लस केलं एकदा आणि मायनस केलंय, म्हणजे ते एकमेकांना कट करू शकतात, 0 होतं. तर यांना दोघांना प्लस केलंय. आता आपण याला उचलून यामध्ये ऍड करणार, कारण हे दोन सेम आहेत. मग हे हा उचलला आपण इथे आणला बस याच्या जवळ, आणि हा जो आहे तो इथे आहे आणि हा ॲज इट इज इथे. फक्त आपण याला उचलून इथे आणलंय या दोघांच्या मध्ये. मग आता या दोघांची ही सम होईल आणि इथे हे होईल. तर आता आपण फक्त यावर फोकस करू त्यापुरती की हे दोन आहेत. तर हे हे सिमिलर आहे की हे दोघांचे डिनोमिनेटर सेम आहेत. मग सिम्पली आपण त्यांना हे सोबत घेऊ शकतो की हा प्लस हा आणि टोटल डिवायडेड बाय 2, कारण डिनोमिनेटर सेम होते. मग आता फक्त यावरच सध्या लक्ष ठेवूया, हे ॲज इट इज आहे. हे वरचं होतं तेच आहे. आणि इथे पण मग हे 2 टाइम्स स्टार्ट इंडेक्स होईल आणि हे डिवाइड बाय 2 आणि हे ॲज इट इज. मग हे 2 कॅन्सल होतील आणि मग स्टार्ट इंडेक्स आलं. आता आता आपण यावाला पार्ट बघूया की हा जो होता तो आपण ॲज इट ठेवला होता. आता त्याला आपण बघूया. इथे आपण बघू शकतो की हे जो डिनोमिनेटर आहे तो सेम आहे. मग याला आपण दोघांना हे करू शकतो, कॉमन घेऊ शकतो. मग तेच की आपण फक्त लिहायचं की दोघांना कॉमन घेतलं, एंड इंडेक्स मायनस हा स्टार्ट इंडेक्स आणि दोघांचा कॉमन डिनोमिनेटर 2. तर बस हे वाला सिंपल इक्वेशन आहे की आपण हे वाला यूज करणार की मिड इज इक्वल टू स्टार्ट प्लस एंड मायनस स्टार्ट बाय 2. हे वाला सिम्पली यूज करायचं. ह्याच्यामध्ये काहीच इश्यू येणार नाही. कोण आउट ऑफ रेंज पण नाही येणार, काय नाही येणार, काय नाही येणार. आणि कारण आपण बघू शकतो की इथे काय होतंय की हे प्लस होते पण ते नंतर होते. आधी बघा, आधी इथे एंड मायनस स्टार्ट होते, म्हणजे आधी सबस्ट्रॅक्शन होते. आणि त्यामध्ये काय होतंय की हे आधी व्हॅल्यू कमी होईल, त्यानंतर डिव्हिजन होईल, कारण हे याच्यावर डिवाइड पहिले आहे. मग डिवाइड होईल, मग ते अजून कमी व्हॅल्यू होईल आणि कमी झाल्यानंतर मग ऍड होईल. त्यामुळे ते आउट ऑफ रेंज जाणार नाही. आणि इक्वेशन काय एवढं कठीण नाही आहे, कारण की बायनरी सर्च करून करून ते इक्वेशन डोक्यात होऊन जाईल. आणि जरी नाही राहिलं तरी आपल्याला माहित आहे की आपल्याला हे तर माहितीच आहे. त्यामध्ये आपण बाय टू करू शकतो आणि फक्त याला उचलून प्लस करायचं, मायनस करायचं इथे. आणि मग याच्यावर आपण मग ते 2 स्टेप पुढे जाऊन आपल्याला ते डिराईव्ह होतं. त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. तर मग हे फायनली आपल्याला कळालं की आपल्याला इथे याला आपल्याला हे असं थोडं वेगळं करावं लागेल की हे स्टार्ट इंडेक्स मध्ये इथून मायनस आणि हे सिंपल इक्वेशन आहे. आणि हे बाय 2 आहे तो त्याचं स्टार्ट इंडेक्स प्लस एंड मायनस स्टार्ट आणि हे. तर याच्याने आपली सिम्पली ही झाली मिड इंडेक्स सिम्पली आपल्याला भेटून गेली. तर हेच ऍक्च्युली मेन होतं. आता फक्त आपल्याला तो कोड व्यवस्थित करायचा आहे. जसं की आता आपण हा लूप लावलाय, तर लूपची कंडिशन पण असते. तर कंडिशन मध्ये काय की आपल्याला बघावं लागेल की हे कधीपर्यंत आपल्याला चालवायचं आहे. तर आपण ते सिम्पली बघू शकतो इथे की जो आपला हे होतं, आपलं काय होतं की हा इथून आपला स्टार्ट इंडेक्स इथे होता आणि एंड इथे होता. मग पुढच्या इटरेशन मध्ये स्टार्ट उडी उडी मारून इथे जाईल, त्यानंतर स्टार्ट इथे जाईल, असं करत करत स्टार्ट पुढे जाते बरोबर. म्हणजे आपल्याला इथे कंडिशन दिसते की
स्टार्ट जो आहे तो 0 पासून एंड पर्यंत जाईपर्यंत लूप चालू दे. कारण आपल्याला पूर्ण ॲरे कव्हर करायचा आहे बरोबर, की इथून इथपर्यंत कव्हर करायचं आहे. ते पुढे मारत जात आहे पण तरी पण कव्हर तर पूर्णच करायचं आहे ना. म्हणजे आपल्याला लिहावं लागेल की जी कंडिशन आहे ती की स्टार्ट इंडेक्स इथून एंड इंडेक्स जाईपर्यंत किंवा स्टार्ट इंडेक्स जो आहे तो 0 पासून एंड पर्यंत आपल्याला न्यायचं. एंड पर्यंत जावं तोपर्यंत आपल्याला लूप लिहायचं आहे. तर इथे आपण तेच लिहायचं की जी स्टार्ट इंडेक्स आहे या दोघांचं आपल्याला हे ताळमेळ बसवायचा आहे बरोबर, की स्टार्ट इंडेक्स जी आहे ती इनिशियली 0 असेल आणि ती 0 पासून पॉझिटिव्ह व्हॅल्यूकडे जाते. मग ते आपण काय की तो लेस दॅन इक्वल टू हे म्हणजे 0 सुरुवातीला 0 असेल, याच्यापेक्षा कमी असेल आणि तो जोपर्यंत याची इक्वल होते 0 पासून पुढे पुढे जात जाईल. मे बी ती 0 असेल, नंतर मे बी 70 होईल, नंतर मे बी काहीतरी 105 होईल, असं काहीतरी वाढत वाढत जाईल. मग अशी वाढत 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 जाईल ती आणि ती जेव्हा एंड इंडेक्स होईल तोपर्यंत आपल्याला तिला वाढवायचं आहे. त्यामुळे आपण सिम्पली लिहिलं की जे स्टार्ट इंडेक्स आहे ती एंड इंडेक्स पर्यंत जाईपर्यंत लूप चालू दे. तर हे सिम्पली चालण्याचं काही हे नाही. आणि ह्या लूप जो आहे तो आपला व्हाईल आहे, त्यामुळे आपण व्हाईल लिहू शकतो. व्हाईल लूप लागलं आणि हे आलं, हिचं मिड कॅल्क्युलेट होईल. इथं आपण याला फक्त चांगलं करूया की इफ कंडिशन आहे तेच आहे, फक्त आपण त्याला हे व्यवस्थित हे करतोय, सुडो कोडला आपण कोडमध्ये कन्वर्ट करतोय बस. इफ कंडिशन आणि हा सेमिकॉलन आणि इथे पण सेमिकॉलन द्यावा लागेल आपल्याला. ते आपण एक सेमिकॉलन देणार आणि आता याचे जे व्हॅल्यूज आहेत त्यांना आपण हे करणार. इथे आपण अजून एक छोटीशी गोष्ट म्हणजे आपण इथे काय लिहिलं की हे परत झालंय ना. हा, तर हे मिड इंडेक्स आपण काय केलं की मिड इंडेक्स फाइंड केली. आपण बोललो की मिड इंडेक्स शोधा. जर टार्गेट मिड इंडेक्स पेक्षा मोठा आहे तर सेकंड हाफ वर लक्ष द्या आणि जर छोटा आहे तर मग फर्स्ट हाफ वर लक्ष द्या. आणि तिसरी कंडिशन समजा आपल्याला चेक पण करायचं आहे ना की तो इक्वल आहे की नाही. तर ते फक्त सिंपल की समजा तो इक्वल आहे, की जर समजा आपला टार्गेट आहे. आता बघ इथे आपण काय करतोय की तो एलिमेंट इक्वल आहे का नाही ते बघतोय. म्हणजे आणि ही जी मिड इंडेक्स आहे ती इंडेक्स आहे. मग त्याला आपल्याला प्रत्येक ठिकाणी लिहावं लागेल की अरे ऑफ मिड इंडेक्स. कारण ही इंडेक्स आहे आणि आपल्याला एलिमेंट हवा आहे, म्हणून मग आपण त्याच्या ठिकाणी इथे आपण हे करणार, कारण इथे आपण एलिमेंट कम्पेअर करतोय, त्यावर जो कोणता एलिमेंट आहे तो. आणि आपण इथे बोललो की समजा तो इक्वल आहे तर मग सिम्पली काय की त्याला प्रिंट करा जर इक्वल आला तर. त्याला सिम्पल प्रिंट झाला. आता अशा वेळी इथे आपल्याला काय करण्याची गरज नाही, पण पुढच्या क्वेश्चन्स मध्ये दुसऱ्या कोणत्याही क्वेश्चन मध्ये समजा कधी आपण एखादा लूप रन करतोय समजा एखादा मोठावाला, आणि आपल्याला असं काहीतरी आहे की बाबा एखादी कंडिशन झाली, आपलं भेटलं की काम झालं. मग असं जेव्हा असेल ना तेव्हा आपण जेव्हा आपलं प्रिंट झालं आपण लगेच त्याला ब्रेक करून टाकायचं. का? कारण आता याच्यामध्ये काही इश्यू नाही, पण समजा एखादा कोड असेल जिथे आपण ब्रेक नाही केलं आणि मे बी कारण की आपण ब्रेक नाही केलेलं मग तो लूप चालत राहील बरोबर शेवटपर्यंत. मग असं होऊ शकतो की मे बी आपलं करेक्ट आन्सर काहीतरी होतं, समज की 48 होतं, पण मग नंतर 48 प्रिंट झालं मग अजून, कारण की आपण ब्रेक नाही केलेलं मग पुढे जाऊन मे बी अजून काहीतरी होईल. पुढे काही होऊ शकतं आणि पुढे मे बी एखादी 100 असेल ते पण प्रिंट होईल. त्यानंतर मे बी 203 असेल ते प्रिंट होईल. असं ते प्रिंट होत जाईल. ते कधीतरी जाऊन थांबेल पण हे एक्स्ट्रा व्हॅल्यू प्रिंट होऊ शकतात. त्यामुळे मग जेव्हा पण असं केस असेल ना, मग आपण सिम्पली आपलं काम झालं की आपण ब्रेक लावून टाकायचं की माझं काम झालं, हे प्रिंट झालंय, ब्रेक कर लूप. पुढे काय होणार असेल तर ते टाळण्यासाठी. म्हणून मग हे सिम्पली झालं बस. आता फक्त आपल्याला याला इनिशियलाइज करायचं आहे की हे इंट आहे. बघ इथे सुरुवाती आपण स्टार्ट इंडेक्सची व्हॅल्यू इथे डायरेक्ट इथे आपण चेक करतो इथे अनुसार की इथे ही आहे ती. त्यामुळे इथे 0 ठेवावी लागेल. कारण जर 0 नाही लिहिले तर इथे व्हॅल्यूच नाही, मग ते कम्पेअर काय करतं, मग त्यामुळे आपल्याला याची व्हॅल्यू द्यावी लागेल. आणि सिमिलरली एंड इंडेक्सची पण आपल्याला इनिशियली व्हॅल्यू इनिशियलाइज करावी लागेल की n-1 म्हणून. आणि जो मिड इंडेक्स आहे तो आपण एनिवे इथे कॅल्क्युलेट करतोय, मग त्यामुळे त्याची काही व्हॅल्यू दिली नाही तरी दिली नाही दिली तरी काही फरक नाही पडत. तर त्यामुळे आपण असं लिहून सोडू शकतो, कारण एनिवे ती इथे कॅल्क्युलेट होणार आहेच. आणि या दोघांची व्हॅल्यू कुठेही कॅल्क्युलेट होत नव्हती, ती डायरेक्ट इथून उचलायची, म्हणून आपण त्याला व्हॅल्यू दिली बस.
हे सिम्पली झालं. हे इथून व्हाईल लूप आणि हे इफ कंडिशन हे इंडेक्स. हा म्हणजे बरोबरच आहे वाटतंय. एखादी छोटी मोठी मिस्टेक असेल तर ते सांगेल. तर आता याच्यामध्ये आपण चेक करतोय की 48 आहे की नाही. असेल तर आपण प्रिंट करतोय. क्वेश्चन नुसार आपण त्याला चेंज करू शकतो की प्रिंट करायला सांगितलं तर प्रिंट, जर यस तर यस. तर हे 25 आलंय. तर कुठेतरी एखादं छोटंसं काहीतरी झालेलं आहे गणित त्याचं. टार्गेट ग्रेटर दॅन इंडेक्स. छोटीशी कुठेतरी मिस्टेक झालेली आहे. n-1 हे 0 पासून चालू होत आहे. इंडेक्स target is greater than array of mid index. मी बघतोय की नक्की कुठे जाऊन काय झालेलं आहे गणित. ट्वेंटी लाच ते फर्स्ट टाइम 25 भेटतं त्यालाच तो बाहेर निघतोय. इथे टार्गेट मध्ये तर आपण व्हॅल्यू मध्ये 48च आहे. टार्गेट हा इथे एक हे बघ याचं एक छोटंसं राहिलं की ते इक्वल इक्वल टू लिहायचं होतं. पण ते ऍक्च्युली ते फक्त इक्वल लिहिलं होतं. त्यामुळे ते बाय डिफॉल्ट ती कंडिशन हे इक्वल इक्वल आहे म्हणजे जेव्हा पण आपण इथे डबल लिहितो तेव्हा ते कंडिशनचं असतं ते. तर त्यामुळे ते पुढे गेलं. पण ते गडबड काय झाली की ह्याच्याने त्याला ते कळलं नाही की ती कंडिशन आहे आणि ते ॲज इट इज घुसलं ह्याच्यात. तर हे इक्वल इक्वल टू लिहायचं होतं. मग आता आता बरोबर चालेल आपलं लॉजिक. ते फक्त एक छोटीशी मिस्टेक होती. तर हे परत परत प्रिंट होत आहे कारण मी इथे लिहिलंय हे. हां. तर आपला हा ॲरे आहे. त्यामध्ये हे 48 आहेत आणि टार्गेट आपला 48 आहे आणि आपल्याला लिहिलंय की कोडमध्ये समजा 48 असेल तर तो प्रिंट कर. तर हा आपला इथे 48 आला. सिमिलरली समजा आपण याला चेंज केलं आणि 40 वर आणलं. तर यात आपण बघू शकतो इथे 40 नाहीये. 39 नंतर डायरेक्ट 42 आहे. मग आता हा नाहीये. मग तो प्रिंट नाही होणार. क्वेश्चननुसार आपण त्याला चेंज करू शकतो. समजा कुठे येस, नो किंवा प्रिंट करू शकतो. त्यामुळे हे सिंपल कोड रन होतो. तर तेच एवढं हे नाही की मेन तेच आहे की आपल्याला मिड कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही कंडिशन की टार्गेट मोठा असेल तर पुढच्या सेकंड हाफमध्ये, टार्गेट छोटा असेल तर फर्स्ट हाफमध्ये आणि इक्वल असेल तर हे प्रिंट करा आणि ब्रेक. आणि याचं काय नाही, या 3 कंडिशन्स मागे पुढे आल्या तरी काही या सिक्वेन्समध्ये असल्या पाहिजे असं काहीच नाही. ही कंडिशन इकडे लिहू शकतो, ही वरती, ही खालती, त्यांना मागे पुढे लिहू शकतो. तर तेच तर सध्या पुरती एवढं ठीक आहे. बाकीचं नंतर बघू. बाय.